राज ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देताना आशिष शेलार यांनी आज दुबार मतदार असलेल्या मुस्लिम मतदारांची आकडेवारी सादर केली। लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मिळालेली मतं होती 2,50,15,819, तर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेली मतं होती 2,41,12,627। महाविकास आघाडी आणि महायुतीला मिळालेल्या मतांमधला फरक होता फक्त 2,03,192। आशिष शेलार यांनी दावा केल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या 31 लोकसभा मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदारांची संख्या होती 2,25,791। म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जितकी मतं कमी मिळाली त्यापेक्षा जास्त दुबार मुस्लिम मतदार यादीमध्ये होते, असा दावा आशिष शेलार यांनी केला। राज ठाकरे आणि आशिष शेलार या दोघांनीही मुंबईमधल्या काही मतदारसंघांमधील दुबार मतदारांची माहिती दिली आहे। राज ठाकरे यांनी एकूण दुबार मतदार किती हे सांगितलंय, तर आशिष शेलार यांनी मुस्लिम दुबार मतदारांची यादी दिली आहे। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, विजयी उमेदवार काँग्रेसच्या वर्षा गायकवाड। वर्षा गायकवाड यांना मिळालेलं मताधिक्य होतं 16,514। राज ठाकरे यांच्या मते या मतदारसंघामध्ये 63,740 दुबार मतदार आहेत, तर आशिष शेलार यांच्या मते या मतदारसंघातील मुस्लिम दुबार मतदारांची संख्या आहे 59,805। मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय दिना पाटील इथून निवडून आले। त्यांचं मताधिक्य होतं 29,861। राज ठाकरे यांच्या मते या मतदारसंघातील दुबार मतदारांची संख्या आहे 92,983। तर आशिष शेलार यांनी दावा केल्याप्रमाणे या मतदारसंघामधील मुस्लिम दुबार मतदार आहेत 38,744। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीनं ज्या मतदारसंघांमध्ये जागा गमावल्या आहेत त्या बहुसंख्य मतदारसंघांमध्ये दुबार मुस्लिम मतदारांची संख्या ही विजयी मतांपेक्षा जास्त होती, असा दावा आशिष शेलार यांनी केलाय।